और आप देख रहे हैं मुझे। मैं हूं आशीष चौधरी, खबरों के साथ आप। नमस्कार दोस्तों, जी हाँ, मैं हूं आशीष चौधरी, जैसे कि आप जानते हो। और जो हमसे नए जुड़ रहे हैं, मैं आशा करता हूं कि वो हमें सब्सक्राइब करेंगे, लाइक करेंगे और शेयर करेंगे। दोस्तों, मैं हूं वॉच डॉग, एक तरह से आप कह सकते हो, एक पत्रकार। पत्र और कार, ये दोनों को मिला के पत्रकार बना है। तो पत्र नहीं मिलता अगर कार मिलती है। एनीवे, तालियां और गालियां हमें हमेशा से मिलती आई हैं और मिलती रहेंगी पत्रकारों को, मीडिया को। आज मैं आपके सामने लेके आ रहा हूं एक उल्वे नोट के लिए, जो आज सबसे अहम फैसला लिया गया। जी हाँ, उल्वे नोट के लिए सबसे अहम फैसला लिया गया। उल्वे रहवासियों की टीम को लेकर जब रवि शेठ पाटिल पहुंचे सिडको, और वहां पे उन्होंने किया हर चीज का क्लियरिफिकेशन। जी हाँ, क्रिया प्रतिक्रिया, यानी एक्शन रिएक्शन सिडको। तो आपके लिए सामने है एक्शन रिएक्शन। धन्यवाद। जी हाँ, और ये है सिडको भवन बेलापुर में। आप जानते हैं होंगे या नहीं भी जानते होंगे, और हम अब एंट्री करने वाले हैं सिडको भवन में। जी हाँ, कडे रोड ऍक्सेस साठी त्यांनी कन्फर्मेशन देते आणि डिमार्केशनचं सर्व डिपार्टमेंट। याच्यामध्ये आपलं काय काय राहील मॅडम? ऍक्विजिशन जागा आहे का? पण याच्यामध्ये सर क्रिश्चियनसाठी पण आहे, मुस्लिमसाठी दादा मॅडम दादा आपल्या पोझिशनमध्ये आहे ना, दादा पोझिशनमध्ये आहे आणि तिन्ही तिथे कॉम्प्लेक्स जे एकत्रित जसं आपण आता कारगरला केलेलं आहे ना, कारगरला सगळे आपण एकत्रित आहे सेक्टर 14 मधून, त्या पद्धतीचं एक कॉम्प्लेक्स इकडे निर्माण होईल। हे कधी केलं ते? आता मॅडमनी आता प्रपोज केलेलं आहे 3-4 महिन्यामध्ये हे सगळं गोष्ट झालं होतं। साईटिंग वगैरे आम्ही केली आणि नंतर हे निर्माण केलं आहे। मोस्टली ती जागा एक्वायर्ड आहे, पण तरी सुद्धा आय थिंक आता ते डिमार्केशनसाठी दिलेलं आहे, आता सर्वेसाठी दिलेलं आहे, सर्वे करता दिलेला आहे। म्हणजे 40 हेक्टर म्हणजे 25,000 स्क्वेअर मीटर आहे मॅडम। 25,000 स्क्वेअर मीटर एरिया ना, तो टोटल यानी द एंटायर वो 25,000 स्क्वायर मीटर हम लोगों ने 3 कॉम्प्लेक्सेस के लिए अगर रखा होगा, तो इसका हम लोग एक गिरी नहीं तो प्रोएक्टिवली ते आर्किटेक्चर डिपार्टमेंट कडनं थोडं प्लॅनिंग चालू करून द्या ना। जसं आपलं सेक्टर 14 चे कॉम्प्लेक्स आहे ना, म्हणजे ठीक आहे, इट विल गेट प्लॉट लेआउट प्लॅन जर झालं ना थोडासा साईज, तर मग आपल्याला त्यांना सांगतो। मग प्लॉट लेआउट समजा सर्वे डिपार्टमेंटकडे असेल आहे, तर त्याचं कोणीतरी रामोड हे लँड सेक्शनकडे आहे म्हणून ते थोडं ते आम्ही त्यांना असं थोडं काय करा, त्या सर्वेवाल्यांशी थोडंसं पाठीमागे राहा, आणि कोण असेल तर माझ्याबरोबर ते राठोड वगैरे करत असेल तर मला सांगा, आणि त्यांच्याकडनं ते आपण प्रायोरिटीवर करून घेऊ आहे। ताबडतोब तो प्लॅन आर्किटेक्चर डिपार्टमेंटला जाऊन त्याचं आपल्याकडे तसेच बरेचसे स्टँडर्ड आहे, असं काही खूप त्याच्यामध्ये एक्सरसाइज करावी लागणार आहे असंही नाही, तर ते आपण त्यांच्याकडनं करून घेऊ आहे। तर एक तुम्ही एक काम करा, हा जो 1 महिन्याचा पिरियड आहे याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी फ्रीज करा साहेब। आपण ऍक्शन प्लॅन प्रत्येक गोष्टीवर घेऊया आणि त्यालाच आपण एकदम प्रायोरिटी देऊया। तर बाबा 15 दिवस यासाठी डिझाईनसाठी लागतील, किंवा आता पुढचं टेंडर प्रोसेससाठी पुढचे 15 दिवस लागतील। ह्या महिन्यात डिझाईन झाल्यानंतर टेंडर होईल, असे 2 महिन्याची अवधी। म्हणजे आम्हा लोकांना हे सगळं साहेब कसं आहे, आज नाही बोललं ना, हे नोडमधील 2-2 माणसं त्यासाठी ते केलेले आहे की काय चाललंय, काय पुढे होणार आहे त्यांनाच माहित नाही, आमच्याकडे कोणच लक्ष देणार नाही आहे। आपण एक काम करू, स्मशानभूमीचं जे आहे ते पूर्ण एक ऍक्शन प्लॅन बनवून घ्या आणि विल शेअर विथ देम, किंवा अशा पद्धतीने आपण काम करणार। ठीक आहे, सेक्टरची जागा आहे याच्यामध्ये हे तिन्ही कॉम्प्लेक्सेस करणार आहे, त्याचं सर्वेचा पार्ट आणि बाकीचं नियोजन आणि आपला टेंडरिंग प्लॅन याचा एक तुम्ही व्यवस्थित करा आणि या लोकांशी शेअर करा। म्हणजे परत हा विषय जो चर्चेला येतो एमडी बरोबर की ते ग्राउंड आपलं नाही आहे, आम्ही कुठे करणार आहे, तो विषय वन्स फॉर ऑल इट विल गेट रिझॉल्व, आणि फक्त मग आपलं नंतर एक्शन प्लॅनवर चर्चा होईल, किंवा एवढं काम करायचं होतं तेवढं झालं ते। ठीक आहे, रामोड युअर लिप, आणि ऍक्शन प्लॅन मध्ये त्या जबाबदार अधिकाऱ्याचं नाव लिहा। गिरी मिनिट्स बनवायचे, कोण बनवत आहे? मिनिट्स बनवा।
कोणीतरी एक दिलं म्हणजे तुम्ही पहिले जागा ऍक्विजिशन आहे का बघा, कारण की तुम्ही शेलगडच्या ग्राउंडच्या आमची तशीच वाट लावली, आम्हाला ग्राउंड दिला नाही तुम्ही, आज दिलाय तो छोटा दिलाय. हा म्हणून मी सांगतो की पहिल्यांदा तुम्ही ऍक्वायर आहे का बघा, नाहीतर मग मोठा प्रॉब्लेम होते नंतर. हे सगळं करून ते सर्वे करून ते करणार ना, म्हणजे ते सर्वे जेव्हा करतील तेव्हा ॲक्वायर्ड आहे की नाही सगळं बघून पुढे करतील आणि तो ऍक्शन प्लॉट ना त्याच पद्धतीने. ठीक आहे ना, म्हणजे पहिली स्टेप तीच आहे की तो ॲक्वायर्ड आहे की नाही, मग त्याच्यानंतर पुढचं नाही तर नुसतं ॲक्वायर्ड नसेल तर आम्ही सर्वे करूचा काही उपयोग नाही. सर याचं फॉलोअप करण्यासाठी रामोड साहेब आहेत का? रामोड आहेत. याचं पूर्ण फॉलोअप तुम्ही करा, म्हणजे मग ते प्लॅनिंगला गेले, महिनाभर राहिले, त्याच्यानंतर मग ते डिझाईनला गेले आणि महिना जेव्हा आपण प्लॅन केलं कोपरची जे आपल्याला बदलून त्याच्यानंतर त्याचा काय झालं तो विषयच नाही आला. तो कोपरचं जे आता कोपरचं काय झालं नंतर आपण सगळे एवढं भेटलो की जर कोपरची तुम्ही तल्याजवळ दिली ना गाववाल्यांना, ती ऍडिटी दुसरी एक स्मशान आहे, ती लोकल लोकांना दिली तिथल्या गाववाल्यांची मिटिंग करून तरी प्रॉब्लेम नाही ना, लवकर प्रश्न सॉल्व्ह होईल. सध्या तरी तात्पुरता तिथे आपण हे करू शकतोय. समजा कोपरचा प्रश्न सॉल्व्ह झाला ना, मग ते ताबादला कोपरची मंडळी सोडणार आणि तिथे तात्पुरता जोपर्यंत आपल्याला वर्ष लागेल समजा हे कम्प्लीट होण्यासाठी, तोपर्यंत आपल्याला कॉलनीसाठी ते युज करता येईल. हक्काचं आपल्याला हे राहील. आपण टेंडर काढलं होतं, त्यांचा विरोध होता त्या लोकेशनला नको आहे म्हणून दुसरं जण अडीचला तलावाच्या ते जायचं आपण विजिट केलं होतं. त्यांच्या एनओसी मिळालं असेल तर ते काय इश्यू नाही, तर कोर्ट केस झालेला आहे प्रकरणामध्ये. पूर्वीचा रेकॉर्ड पण मी पाहिला होता हा मुद्दामध्ये. Again, I have mentioned that in the note and I have reported. We are taking the jawab. मग ते आता ते म्हणजे NOCs if we get, then we can go ahead with that. न्यू प्लॉट. Yes. त्या सोसायटीचं एनओसी लागेल. अशा सिमिलर केसमध्ये कोर्ट केस झालेली. त्याच लोकेशनवर पूर्वी पण आमच्याकडे हे प्रकरण बघितलं होतं म्हणून तिथे आपण ऍडव्हान्स स्टेजला होतो खरं तर, टेंडर ओपन करून तिथे आपण तिथे पेट्रोल पंपाचा प्लॉट आपण आयडेंटिफाय केला आहे, त्याच्या बाजूला ती चांगली जागा होती. त्यांना ते तळ्या शेजारी पाहिजे म्हणून नाही, पण त्या नोटवर आता म्हणजे पुढचं कारवाई. हम आपको चर्चा के कुछ अंश दिखा रहे हैं. एक आपली स्मशानभूमी आहे ना, जो मधला जो ऑपोजिटचा रोड आहे ना रामोड, तुमच्याकडे काय म्हणतात ते सोमवारी पब्लिश करतो. टेंडर नोटीस झाले, प्रपोजल पास झाले. मला एक सांगा की हा जो पार्ट म्हणतात तो त्याच्यामध्ये कवर्ड आहे, हा कोपर येते सगळं कवर्ड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे की टेंडर झाल्यानंतर हा प्रायोरिटीवर पहिले हे जे जिथे लोक राहायला सुरुवात झालेली आणि जास्त संख्या आहे ते फेज 1 करून पावसाळ्याच्या आधी हे काम पहिल्यांदा करून घेऊ की जिथे ते अप्रोचचे इश्यूज आहे. ओके, सेक्टर 8 टोटल घेतलेला आहे, पण आम्ही पर्टिक्युलर एरिया सांगतोय ना साहेब. साहेब एवढले मोठे असे दगड ना सगळे, म्हणजे मुलं किंवा हे 100-1 मीटर असेल हार्डली, तेवढा तरी निदान पॉसिबल होईल तेवढा हे करून द्या. लक्षात 100 मीटर असेल, तुम्ही प्रत्यक्षात पाणी करा, कुठले तरी 2-3 कॉन्ट्रॅक्ट चालू आहे तो 100 मीटरचा करा. ठीक आहे, 17 पण आपण पहिले हे समजलं काय इश्यू तसं मिनिटाईज करा गिरी, कारण 100-125 मीटर असेल ना तर कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्ट मधून तो काम करू इव्हेंट असेल समजा. आणि आपले रस्ते जे आहेत काही पॉइंट्स आहेत त्यांना थोडेसे अशा पद्धतीचे आहेत का खड्डे वगैरे केलेले आहेत, तर ते इमर्जन्सीला आपण हे करूया. रामोड साहेबांच्या रूट सर्वे केलेला आहे, त्यांना प्लॅन एकत्र सबमिट रूट त्यांनी दिलाय, आता व्हेरीफाय करतील साईटवर. ते रूट बघा आणि ते रूट मध्ये काही असे इश्यूज असतील ना त्याला इमिडिएटली टाका. आणि पूर्ण याच्यात समजा मॅरेथॉन सगळ्यात 10 तारखेला 10 फेब्रुवारीला एमडी साहेब सुद्धा असतील, त्याच्या आधी आपण करून घेऊ. तर सगळे रस्ते असे मॅरेथॉन लायकीचे होतील असे आपण करूया ना. एक बी पॉझिटिव्ह. क्या बात आहे. आता सध्या आपल्याला तिथे जे काही पॉट होल्स काही असे आपण करू ते सगळे आता आपण ते करून टाकूय त्याच्या आधी. आणि बाकीचे स्टेज 1 स्टेज 2 त्यांचे टेंडरिंग प्रोग्राम आपल्याप्रमाणे चालू. ठीक आहे, फक्त त्याला प्रायोरिटी पूर्ण करून घ्या. त्याला एक टाइम लिमिट तुमच्या मिनिट्स मध्ये येऊ द्या, मला ते सांगा. आपण प्रपोजल रस्ते
बरं साहेब, आपण एक काम करू, तुम्ही आपलं आरोग्य केंद्र कधी चालवते? मिनिटाईज करायचं आहे आणि आपल्याला पुढे करायचं आहे. मित्र बनवायचं आहे आणि अपडेट यांचे फोटो किंवा तुमच्या चांगल्याचे फोटो पण टाका. बाबा हे चांगली कामं करतायत हे पण फोटो टाका. कुठं रॉंग होत असेल ते पण हे करा. पण एक विनंती असेल साहेब का आठवड्याला जो प्रोग्राम असेल तो काही सेक्टरच्या सह्या पण घ्या. बाबा तशा पद्धतीत आमचं हे होतोय. नाही इट्स ओके. विश्वास दिलेला आहे. आपण चांगला करू करताना मोठ्या असे दगड बिगड तिथे तसेच राहिलेले आहेत. आता आपण एक डेमो म्हणून वालचा एक हे घेतलेला आहे. वालचा एक आपण चांगला करतोय तो आता. वालचा एक्सपोर्ट दुसऱ्या दिवशी असं होता सेक्टर 17 मध्ये यांनी एक नियोजित गार्डन दिलेलं काय करायचं त्या ऍक्शन प्लॅनवर स्टिक राहायचं. थोडं आपल्याला काम म्हणजे कसं लोकांना माहिती आहे हा गार्डन अशा टाईपला डेव्हलप होतं. त्यांना मॉनिटरिंग सगळ्यांनाच ते मॉनिटरिंग करतं चांगलं. पण त्याचा प्लॅन आपल्या देऊन नाही एक मिनिट हे मिक्स करतात. पॉलिसीप्रमाणे तेवढा एरिया एक्स्ट्रा असेल तर आपण कॉमन मध्ये टाकून त्याच्या बोर्ड पुढे जाऊन मोरावा गाव आहे. मोरावे सुद्धा मोरावे गावाला मॅडम तिथं खेळतात. ते कुठं टाकी जय मात्रे तिथे आणि आपण तिथे यूज पण करू शकत नाही. ते सर्वे करून द्या. मॅंग्रोव्ह लागून ते काम कसं करायचं. प्रमोद कुठे आहे? ऐकूया नहीं तो वहाँ पे अगर उनका फेंसिंग हुआ तो ग्राउंड के लिए फिर रहेगा नहीं तो अभी वो एमटीएचएल को बोलना पड़ेगा, उनको इमीडिएटली बोलना पड़ेगा ना. नहीं तो उन लोगों को फिर वो फेंस रहेगा तो उधर कैसे ग्राउंड रहेगा. ग्राउंड आपण बनवला. सिडकोचा काही संबंध नाही. जे मात्र करून दिली गव्हांच्या ग्राउंडची. तुमचा आम्ही सिडकोचा 1 रुपया नाही घेतला. त्याच्यावर पण तुम्ही अतिक्रमण करायला लागले. आणि मॅंग्रोव्ह होता पूर्ण. मॅंग्रोव्ह पण आम्ही केला. माझं म्हणणं की सिडको तुमची दुश्मन नाही आहे. तुम्ही असं कसं बोलताय. नमस्कार. सिडको उल्वे नोडमधील राहिलेले जी कामं आहेत आणि सिडको संदर्भित जी कामं आहेत जी व्हायला पाहिजे होते अजूनपर्यंत ते झालेले नाही. त्याच्यावर साधक बाधक चर्चा घेत असताना माननीय आमदार विवेक पाटील साहेबांनी MDंबरोबर गेल्या 4 दिवसापूर्वी मीटिंग घेतली होती आणि त्याचा रिव्ह्यू म्हणून आम्ही सर्व CE लेवलला, त्याचप्रमाणे प्लॅनिंग लेवलला, त्याचप्रमाणे CHA लेवलला आपण आज सर्व ह्या साधारणतः 24 मुद्द्यांवर आपण बैठक घेतली होती आणि बैठकीत चांगलं मुहूर्त स्वरूप यायला पाहिजे म्हणून ही टाईम बॉन्ड कामं व्हायला पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करत आहोत. मग ती स्मशानभूमी असेल, स्मशानभूमी दफनभूमी असेल किंवा बरेल ग्राउंड असेल, ह्या गोष्टींवर पूर्णतः आम्ही ते चर्चा केलेली आहे आणि टाईम बॉन्ड साधारणतः त्याने सांगितलेले आहे. आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे आणि तिथे सर्व धर्मीय हे जे स्मशानभूमी असेल किंवा दफनभूमी असेल इतर गोष्टी आपण घेणार आहोत आणि त्याचं टेंडर त्याने काढलेले आहे. अर्धवट रस्ते असतील, सेक्टर 8, सेक्टर 17 आणि इतर आदल्या सेक्टरमध्ये जे जे रोड स्वरूपाची कामं आहेत ते सर्व त्यांना आम्ही एक साधारणतः 3 महिन्याची मुदत मागलेली आहे आणि 3 महिन्यात ते कामं करण्याचं ते आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता मच्छर आपल्या नोडमध्ये भरपूर मच्छर झालेला आहे, तर औषध फवारणी करून मच्छर कमीत कमी होईल आणि त्या संदर्भात आमचे डॉक्टर बाविस्कर आहेत, त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे. प्रत्येक गावासाठी क्रिकेटचं ग्राउंड पाहिजे. ग्राउंड नुसतं छोटंसं ग्राउंड देऊन नाही तर क्रिकेटचं ग्राउंड पाहिजे. मग मोराव्याला त्याने सेक्टर 22 मध्ये ग्राउंड दिलेलं आहे, सेक्टर 19B मध्ये
बामणडोंगरीला दिलेलं आहे, वहाळला सेक्टर 23मध्ये 2 ग्राउंड दिलेले आहेत. त्याचप्रमाणे जावल्याच्या खालच्या बाजूला ते सेक्टर 25मध्ये त्यांनी ग्राउंड दिलेलं आहे, तिथं डिमार्केशन केलेलं आहे. त्याचप्रमाणे गव्हाणला, शेलगरला आणि आपल्या कोपरला ह्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर, शेलगरचा तर ग्राउंड झालेला आहे पण त्याची दुरुस्ती करायला सांगितलेली आहे. सरपंचांनी चांगली भूमिका घेतली, त्याच्यामुळं लवकरात लवकर दुरुस्ती आम्हाला करून द्या. कारण अपडाऊन तो ग्राउंड आहे आणि ग्राउंडमध्ये व्यवस्थित सोयीसुविधा नसल्यामुळे तो ग्राउंड म्हणजे आम्हाला जसं इथं CPD जे ग्राउंड झालेलं आहे तशा पद्धतीत आम्हाला मिनी स्टेडियम करून द्यायचं आहे. अशा पद्धतीत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. पाणी कमी दबावात येतोय, पाणी कमी वापरा आपण सांगत असतो आणि ती थीम घेऊन आपण मॅरेथॉन घेतलेले आहे, पण पाणीच येत नाही, कुठं पाणीच येत नाही, 2-2 दिवस पाणी येत नाही. तर पाणी कमी वापरण्याचा प्रश्नच नाही. आणि कन्स्ट्रक्शनला पूर्ण पाणी जो आहे तो पिण्याचं पाणी कन्स्ट्रक्शनला जे बिल्डर वापरतायत याच्यावर कारवाया व्हायला पाहिजेत, जेणेकरून आपल्याला जो पाणी येतोय तो मनुष्य जीवाला तो पाणी भरपूर होणार आहे. पण हे बिल्डर लोक जर कन्स्ट्रक्शनला पाणी वापरत असतील तर त्याच्यावर आला घालायला पाहिजे. आणि तशा पद्धतीची चर्चा झाली आणि त्याच्यावर कारवाया लवकरात लवकर कार्यवाही होईल आणि कारवाया होतील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून इथे शाळा सुविधा व्हायला पाहिजेत. गोरगरिबाला शिक्षण घेता येत नाही. जी मुलं कॉन्व्हेंट शाळेत गेलेली ती अर्धवट शिक्षण सोडून जिल्हा परिषदेच्या शाळेत यायला लागले, कारण फी परवडत नाही. 70-75 हजार जर फी असेल तर ती परवडत नाही. तर आम्हाला कन्सेशन फी मिळायला पाहिजे आमच्या भूमिपुत्रांना. अर्थातच इथं जे आमचे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी स्पेशल त्यांनी स्कीम केलेल्या आहेत, त्याचा आम्हाला हे सेटअप मिळाला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही तिथं धोरण मांडलेलं आहे. आणि त्यांचे SLOचे CSOचे अधिकारी त्यांनी सुद्धा त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी कॉपी देण्याचं कबूल केलेलं आहे. UPSC MPSCसाठी शिक्षणासाठी आम्हाला तुम्ही जागा उपलब्ध करून द्या, सोयीसुविधा उपलब्ध करून द्या. पूर्ण आज बघितलं तर मध्य प्रदेशातून किंवा उत्तर प्रदेशातून अशी मंडळी येत असतात. मग इथं न होण्याचं कारण काय, तर तिथं सोयीसुविधा नाही किंवा या प्रकारचं शिक्षण घेता येत नाही, देता येत नाही. मग सिडकोकडून ते कंपल्सरी करायला पाहिजे असं आपण एक त्यांच्या पुढं मोठा एक हा विषय आहे तो मांडलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहेत, मंदिरांकरता प्लॉट असतील किंवा कायमस्वरूपी पोलीस स्टेशन असेल, वाचनालयाची निर्मिती असेल, अशा सर्व पद्धतींना आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल आणि ते काम इफेक्टिव्ह होईल अशा पद्धतीत आपण मागण्या केलेल्या आहेत. गणपती विसर्जन घाट असेल, छोटे छोटे तलाव असतील, ही छोटे छोट्या तलावांची आज कॉलनीत तलाव कमी आहेत, लोकसंख्या जास्त झालेली आहे, गणपती विसर्जनासाठी तलाव नाही आहेत. छठपूजा असेल तर म्हणजे आमच्या गाववाले आणि बाहेरवाले असे छोट्या छोट्या गोष्टी होत असतात, तर त्या व्हायला नाही पाहिजे. म्हणून या तुम्ही सुविधा तयार करून द्या. आम्ही त्यासाठी आग्रहाची भूमिका घेतलेली आहे. माननीय आमदार विवेक पाटील साहेबांनी जी MDंकडे चर्चा सकारात्मक केली होती, त्यासाठी आमचे सरपंच असतील, त्याचप्रमाणे पदाधिकारी असतील, त्यांना सर्वांना एकत्र घेऊन आणि हे साधक बाधक चर्चा आपण केलेली आहे. आणि पुढच्या महिन्याभरात त्यांनी काय केलेलं आहे, त्याच्यानंतर 3 महिन्यात काय करणार आहेत, असं ॲक्शन प्लॅन त्यांना बनवायला सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक महिन्याला ही चर्चा घडत राहणार आहे. प्रत्येकाचे ऑफिसर्स आहेत, त्यांचे प्रत्येकाचे जे प्रश्न असतील त्याप्रमाणे आपण सर्वांचे मोबाईल नंबर आपण सर्क्युलेट करणार आहोत. मग आपल्या ज्या समस्या असतील ते आपण सर्वांनी, मग इथं राहणारा तो गाववाला आणि कॉलनीवाला कोणीही नाही, इथं स्थानिक रहिवासी म्हणून
सगळे आपण आहोत. कारण आता जिथं ज्याने एवढा मोठा फ्लॅट घेतलाय आणि करोडाची इन्व्हेस्टमेंट केले तो इथलाच झाला आणि प्रत्येकाला ही सुविधा मिळायला पाहिजे. म्हणून प्रत्येक ऑफिसरचे, मग तुमचा कचरा उचलला जात नसेल, तुमचं तिथल्या रोड होत नसतील, ग्राउंड नसेल, त्याचप्रमाणे तुम्हाला तिथं गार्डन्स नसेल, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नसेल किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुला केंद्र नसेल, तर त्यासाठी तुम्ही स्वतः त्या ऑफिसरकडे कंप्लेंट करू शकता. आणि कंप्लेंट बॉक्स म्हणून आपण एक ॲप करतोय आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या सिडकोला वाटतंय की हे आपण सगळं काही दिलेलं आहे, पण इथं काहीही सुविधा नाहीत आणि लोक वनवाशासारखी राहतात. एवढ्या करोडाचे फ्लॅट घेऊन त्यांना जर कुठल्या गोष्टी मिळत नसतील तर ती खेदाची गोष्ट आहे. आणि चांगल्यात चांगलं हे सगळं व्हाण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मनापासून धन्यवाद आशिषजी. आपण समाजासाठी जी सेवा करत आहात ती उल्वे न्यूजच्या माध्यमातून, नवी मुंबई उल्वे न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत दाखवत असता, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने लोकसेवा तुमची चालते आहे, ते चालत राहो अशी मी प्रार्थना करतोय. आणि हा मेसेज जो आहे तो सर्वांपर्यंत आपल्या उल्वा नोडमध्ये पोचायला पाहिजे, जेणेकरून लोकांचे प्रश्न आहेत ते सुटायला पाहिजेत. आणि लोकांचे प्रश्न जर सुटले तर लोक खुशीने इथे राहायला येतील. और रवि पाटिल जी ने धन्यवाद दिया विवेक पाटिल जी को हर चीज़ के लिए.